ओ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि। श्रीमन्नारायण नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 सद्गुरु नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 सद्गुरु नारायण 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 भजन नारायण 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 श्रीमन नारायण 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 सद्गुरु नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन नारायण 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 कुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की लक्ष्मी नारायण भगवान की जय। श्री सियावर रामचंद्र भगवान की जय। श्री उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। वैशंपायन कथा सुनाए वैशंपायन कथा सुनाए वैशंपायन कथा सुनाए
वैशंपायन कथा सुनाए, वैशंपायन कथा सुनाए, वैशंपायन कथा सुनाए, वैशंपायन कथा सुनाए। यह कहीं व्यास मुनि बनहि सिधाए, व्यास मुनि बनहि सिधाए, यह कहीं व्यास मुनि बनहि सिधाए, व्यास मुनि बनहि सिधाए। व्यास महर्षींच्या आज्ञेने वैशंपायन महामुनी जन्मेंजय राजाला कथा वर्णन करून सांगतात. महाभारत इतिहास, महाभारत महापुराण, महाभारत पंचम वेद, केवळ इतिहास नाही, केवळ पुराण नाही, तत्वज्ञानाने अध्यात्म ज्ञानाने भरलेला महाग्रंथ आहे, पंचम वेद आहे. धर्म तत्वाचे मोती गुंफलेले आहेत व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथामध्ये. अनेक कथा दिलेल्या असल्या तरी त्या कथेच्या द्वारे काहीतरी सारांश आपणाला शिकवला गेलेला आहे. केवळ कथा ऐकायच्या नाहीत, मग कथा आपल्या जीवनातल्या व्यथा कमी करवण्यासाठी आपल्या जीवनात उतरवायच्या आहेत. आणि जोपर्यंत ह्या कथा आपण ऐकत नाही तोपर्यंत आपल्या व्यथा कधीच दूर होत नाही. आपल्या कथा संपूर्ण व्यथांनीच भरलेल्या आहे. पण जेव्हा आपण ह्या कथा ऐकतो ना तेव्हा आपल्या व्यथा दूर होतात की अरे आपल्या जीवनात काहीच नाही, जेवढे कष्ट त्यांनी भोगले आपल्याला किती कष्ट आहे. त्यांच्या चरित्राचा जर विचार केला आपण तर त्यांनी भोगलेल्या कष्टाच्या 5% सुद्धा आपल्याला दुःख नाही, संकट नाही. एवढे संकट त्यांच्यावर आलेले आहेत तरी सुद्धा त्यांनी परमार्थ सोडला नाही. आणि माणसं लवकरात लवकर सोडल्याशिवाय राहत नाही, काळ पळून जातात लवकर. थोडं जरी मनाविरुद्ध क्रिया घडली तरी सुद्धा माणसं याच्यातून म्हणतात देवावर आपला भरोसा राहिलेला नाही, देवावर भरोसा राहिलाच नाही. अतिरेक झाल्यानंतर थोडासा वैताग येतो. दररोजच्याच कीर्तनकारांनी चाट मारली तर वैताग येणार नाही का? अतिरेक नसावा, अतिरेक झाला म्हणजे थोडासा वैताग येतो. महाराज क्षमया धरित्री असणारी द्रौपदी, ज्याप्रमाणे भूमी क्षमाशील आहे, भूमीचा गुण आहे क्षमा करणे, कधीही कोणावर रागावत नाही. आपण भूमीवर पूजा करत असतो, भूमीची, जमिनीची. ज्या दिवशी आपण जमिनीची पूजा करतो, पेरणीच्या दिवशी करतो ना, सर्वप्रथम जमिनीची पूजा करतो, नंतर पेरणीला प्रारंभ करतो. पूजन केलं तर जमीन आनंदाने हर्षित होत नाही, आनंदाने हसत नाही. पूजन केल्यानंतर पुन्हा आपण तिफणीला हात लावून तिफण आणायला सुरुवात करतो, नांगर आणायला सुरुवात करतो. म्हणजे भूमी कोरतो तरी सुद्धा भूमी रागावत नाही. नोय नोय एखाद्या वेळी जास्त राग आला तर माणूस भूमीवर पाय आदळतो, आपडतो ना आपण पाय, तरी सुद्धा भूमीला राग येत नाही. पूजा केली तरी भूमीला आनंद नाही. आणि त्याच जमिनीवर आपण कचरा टाकत राहतो, घाण टाकत राहतो, तरी सुद्धा भूमी कधी आपणावर रागावत नाही. ए इथं घाण टाकू नको, मग कुठे टाकायची? ज्याप्रमाणे पृथ्वी प्रत्येकाला क्षमा करत राहते त्याप्रमाणे स्वभाव द्रौपदीचा आहे, सर्वांना क्षमा करण्याचा स्वभाव आहे. मग एवढा स्वभाव ज्यांचा क्षमा करण्याचा आहे, ज्या द्रौपदीने कधी कोणाचं वाईट केलं नव्हतं, ज्या द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाला भाऊ मानलं होतं, जगन्नायक परमात्मा जिचा बंधू आहे, पण त्याही द्रौपदीवर एवढी मोठी मोठी संकट कशी यावीत चिंतन करण्यासारखा प्रसंग आहे महाराज. आपण काल वर्णन केलं, पांडवांना राज्य मिळालेलं आहे, राजस्वी यज्ञ झालेला आहे, प्रत्येकाकडे अनेक प्रकारचे खाते दिलेले होते, त्याने त्याप्रमाणे ते खातं सांभाळलेलं आहे. पण कोण शहाणा आहे की खरंच इमानदारीनं खातं सांभाळतो? खातं हे केवळ खाण्यासाठी असते म्हणून त्याचं नावच खातं आहे. खातं खाण्यासाठी.
या दुर्योधन दुःशासनाने सुद्धा हेच काम केलं. दुर्योधनाकडे दान द्यायचं होतं, जे ब्राह्मण येतील त्यांना दान द्यायचं. मग एवढे मोठे मोठे रत्न, मोठी खाणीच्या खाणी भरलेले आहेत युधिष्ठिराकडे, हे कमी पडलं पाहिजे म्हणून दुर्योधन काय करायचा, कधी सुद्धा दुर्योधनानं हे काय केले नाही. का हो, आजच्या महाराजांचं पाकिट भरायचं, बरा 25,000. आपल्या इथलं नाही बरं, युधिष्ठिराच्या राज्यातलं सांगतो, कारण भरणारा दुर्योधन आहे. असा आपल्या इथं तुम्ही असा जर एखादा माणूस ठेवला, तो पहिल्याच दिवशी संपूर्ण वर्गणी खतम करून टाकेन, दुसऱ्या दिवशी बसा बोंबलत. हा शत्रू होता. पण युधिष्ठिराचं महाराज काय हृदय होतं, त्या शत्रूला सुद्धा खजान्यावर बसवलं होतं, कोशावर बसवलं होतं. कोश त्याच्या ताब्यात दिला होता, चोराच्या ताब्यात चाब्या दिल्या होत्या. काय चोरी करणार आहे तो? दुर्योधनाने खूप प्रयत्न केला, पण तरी सुद्धा खजिना समाप्त झाला नाही. यज्ञ संपूर्ण झालेला आहे, सिद्धीस गेलेला आहे, आणि त्याच्यानंतर सर्वांना निरोप दिलेला आहे. सर्व निघून गेले. शकुनी, दुर्योधन सहज फिरू लागले मय सभेमध्ये. मैदानवाने बनवलेली सभा होती ती विचित्रच होती. चलता चलता दुर्योधनाला भास झाला की या ठिकाणी थोडं पाणी आहे. म्हणून दुर्योधन आपल्या मामाला सांगतो, मामाश्री जरा संभाल के चलना. दुर्योधनाने स्वतःचे कपडे वर उचलून धरले. जरा संभाल के चलना, पानी है और पानी की गहराई भी बहुत दिखाई दे रही है. हो सके आपको तैरना नहीं आता होगा, मुझको निकालना पड़ेगा, इसलिए जरा संभाल के चलना मामाश्री. शकुनीने सुद्धा कपडे वर धरले आणि समोर जायला लागले. त्या पाण्यातून प्रवेश केला तरी सुद्धा पाणी नाही, काय नाही. भीमदादा लागून गंमत पाहत होता. दुर्योधनाला आश्चर्य वाटलं, खजील झाला दुर्योधन की अरे इथं पाणीच नाही. पण मी मात्र विनाकारण शंकेसाठी घाबरलो. नुसती शंका, शंकेतूनही कधी कधी माणसं एवढी घाबरतात. संदेह आला म्हणून घाबरलेला आहे. खजील झाला दुर्योधन, पुन्हा पुढे चालतो. दुर्योधनाला वाटलं दिसते तसं नसते, जसं दिसते तसं नसते. मग आता कसंही दिसू द्या, टेन्शन घ्यायचं नाही. दुर्योधन निघाला आपला. जाता जाता एका ठिकाणी काहीच दिसत नव्हतं, भूमीसारखी भूमी दिसायची. दुर्योधनाला वाटलं एकदम सुपर हायवे सारखा रस्ता दिसतो. मग याच्यावर काय असणार आहे, काहीच नाही. दुर्योधन आपला IT मध्ये जसा जायला लागला तसा एकदम खड्ड्यात जाऊन पडला. तिथं पाणी होतं, पाण्यामध्ये दुर्योधनाचे वस्त्र भिजले आणि भीम एकदम खदाखदा हसला की अरे दुर्योधना, तुला एवढंही कळत नाही, ज्या ठिकाणी पाणी आहे, ज्या ठिकाणी पाणी नाही तिथं धोतर वर उचलतो, जिथं पाणी नाही तिथं मात्र आयुष्यमध्ये चालतो, आरामशीर चालतो. तुला एवढंही कळत नाही. नवीन उंची वस्त्र आणली भीमदादानं आणि उंची वस्त्र दुर्योधनाला दिली, कारण पाहुणा होता ना. दुर्योधनाला उंची वस्त्र दिली, नवीन वस्त्र दुर्योधनाने धारण केले. पण मनात भाव निर्माण झाला, काय सभा निर्माण केलेली आहे. आपल्या राजमहालात तर काहीच नाही अशा प्रकारचं, म्हणून आपल्याकडे हे काहीतरी असावं. काही काही माणसं काय करतील जीवनात. एकाने गाडी घेतली, गाडीतच संडास बाथरूम सगळं काही, अशा प्रकारची गाडी महाराजांची आहे, दुसरे सांगत नाही. महाराजांचे महाराज लोक का कमी राहिले का अलीकडे? अहो राजकारणाच्या पुढे चालले, कारण याच्यातही खातं सुरू झालं, याच्यातही खातं सुरू झालं. बरं सर्वात भारी म्हणजे असं आहे, त्याला टॅक्स कुठंच नाही. तुम्ही कोणताही बिझनेस करा, त्याला काय लागतो? टॅक्स लागतो. पण महाराजकीचा बिझनेस करा, त्याला काय टॅक्स नाही. कोण विचारणार आहे? तिथं काय पावती आहे का, सही आहे का, काय महिना घेतो म्हणून, काय पगार घेतो, काय नाही. महाराजकीला टॅक्स नाही. म्हणून महाराज लोकांकडे जास्त पैसे झाले. अशी गाडी की त्या गाडीतच संडास बाथरूम. मी म्हणतो तोही खर्च काहीच नाही. मायावतीचे संडास बाथरूम जर पाहिले तर करोडोच्या घरात 100 कोटी खर्च केलेला आहे संडास बाथरूमसाठी. मायावतीच्या संडास बाथरूमला एवढा मोठा खर्च, काय बनवलं असेल त्याच्यात? आश्चर्य वाटलं दुर्योधनाला. ते मय सभा पाहून आश्चर्य वाटलं की एवढे मोठे विचित्र विचित्र त्या ठिकाणी दृश्य बनवलेले आहेत. दुर्योधन आणि शकुनी मामा आपल्या घराकडे निघालेले आहेत, नगरीकडे निघालेले आहेत, हस्तिनापूरकडे. पण रस्त्याने चालताना आता दुर्योधन हळूहळू चालत नव्हता, एकदम दुर्योधनाचा स्पीड वाढला होता. 90च्या स्पीडनं दुर्योधनाची गाडी निघाली होती.
एवढ्या स्पीडमध्ये वेगामध्ये दुर्योधन चालतो. शकुनी मामा त्याच्या पाठीमागे धोतर धरून आता लंगडा होता. तो किती चालणार बिचारा लंगडा. शकुनी मामाने सांगितलं, अरे भांजे जरा धीरे धीरे तू चल, मैं तो थक गया हूं. अरे मुझको तो आने दे, इतनी जल्दी क्या है, क्यों इतने भागे भागे जा रहे हो. दुर्योधन म्हणतो, मामाश्री आपको मालूम नहीं है वहां पर इतना ऐश्वर्य मुझसे देखा नहीं जा रहा, मेरे दिल में तो जलन हो रही और आप चैन से चल रहे. अरे दुर्योधन तू चिंता मत कर, ये सब कुछ तुझको भी मिलेगा, मेरे भांजे को नहीं मिलेगा ऐसी कोई चीज नहीं है दुनिया में. मामाश्री कैसे मिलेगा. अरे चिंता मत कर, तू मिल जाएगा, लेकिन मैं कहूंगा वैसे ही मिलेगा, दूसरा कोई तरीका नहीं है, दूसरा कोई रास्ता नहीं है. और कोई चारा होता तो फिर मैं आपको बताता क्या. दुर्योधन जैसा मैं कहूं बस वैसा करते जा, ये सभी तेरा हो जाएगा. जिस मैं सभा में पांडव रहते हैं उसी मैं सभा में मेरा भांजा दुर्योधन रहेगा. और मामाश्री पांडव कहां रहेंगे, वो क्या शेंबा जाएंगे कथा सुनने के लिए. वो उधर नहीं, वो तो वनवास में बन बन घूमते रहेंगे. युद्ध करना पडेगा मामाश्री, युद्ध करावं लागेल, तेव्हा पांडव हारतील, पराभूत होतील आणि तेव्हा ही मय सभा आमची होईल. अरे भांजे तू पागल होय क्या. इंद्र चंद्र महेंद्र जरी युद्ध करण्यासाठी आले तरी पांडव पराभूत होऊ शकत नाही. एवढे पांडव शूर वीर आहेत, मग पांडव असे जर पराभूत होऊ शकत नाही तर कसे करायचे. एकच उपाय, द्यूत क्रीडा. द्यूत क्रीडेमध्ये, द्यूत खेळण्यामध्ये माझ्यासारखा कुशल या जगात दुसरा कोणीच नाही. द्यूत कुशल शकुनी आहे. आणि म्हणून द्यूत क्रीडा खेळण्यासाठी निमंत्रण दे युधिष्ठिराला. द्यूत खेळण्यासाठी युधिष्ठिर येईल, युधिष्ठिराला हरवायचं आणि युधिष्ठिराचं जे आहे सर्व जिंकून घ्यायचं. पण एकट्याने निमंत्रण द्यायचं नाही, याच्यासाठी तुझ्या बापाला अगोदर विश्वासात घे, राजाला विश्वासात घे. राजाला विश्वासात घेऊन हे सर्व कार्य तू ठरव. दुर्योधन आपल्या बापाकडे गेला, बाबा एवढं मोठं ऐश्वर्य पांडवांना मिळालं, तुमच्या पोरांची काळजी आहे की नाही. तुमच्या पोरांची काळजी करा, तुमच्या पोरांना काय आहे या ठिकाणी, काहीच नाही. उगीच तुम्हाला निवडून दिलं म्हणून तुम्ही दुसऱ्याची पोरं लावता आणि स्वतःची पोरं गावात फिरतात. दारूच्या भट्टीवर दररोज स्वतःची पोरं, दुसऱ्याची पोरं चांगल्या चांगल्या नोकरीवर लावली. असं नाही, आमची काहीतरी काळजी करा. दुर्योधना काय करायचं, द्यूत खेळण्यासाठी पांडवांना निमंत्रित करा. मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. मग या निर्णयासाठी सर्वात महत्वाचा जर कोण असेल तर तो विदुर आहे, तो माझा भाऊ आहे. आणि त्याच्याकडे जाऊन त्याला सहमती मागितली पाहिजे. पूछहूं तात विदुर पह जाई, पूछहूं तात विदुर पह जाई, पूछहूं तात. पूछहूं तात विदुर पह जाई, पूछहूं तात विदुर पह जाई. पूछन तात विदुर जाई, पूछन तात विदुर जाई. परम भक्त गुण निधि मम भाई, परम भक्त गुण निधि मम भाई, परम गुण निधि मम भाई. यादव कुल जिमी उद्धव जानी. दुर्योधना माझा भाऊ आहे ना विदुर, विदुराला जाऊन विचार. परम भक्त आहे माझा बंधू, गुणनिधी आहे, गुणाचा सागर आहे, अनेक गुण त्याच्याजवळ भरलेले आहेत. ज्याप्रमाणे यादव कुळामध्ये उद्धव होता परम श्रेष्ठ ज्ञानी,
महाराज एवढा मोठा ज्ञानी की परम भक्त भगवंताच्या प्रिय गोपिका, त्या गोपिकांना उपदेश देण्याचा अधिकार सुद्धा त्या उद्धवाला दिला होता भगवंताने की जा उद्धव, मुझको ब्रज की याद आ रही है, माँ यशोदा की याद आ रही है, उद्धव ब्रज की गोपियों की याद आ रही है, जिन गायों को चराता था ना उन गायों की याद आ रही है। एक बार गोकुल जाइए, मेरे विरह सागर में डूबती हुई गोपिकाओं को उबारिए। एक बार उद्धव, जो गोपिका मेरे लिए रो रहे हैं ना, हमेशा हमेशा के लिए रोती हैं। देखो ना, ये जो जमुना जी भर के बह रहे हैं, अभी तो धूप काल चल रहा, धूप काल में कोई भी नदी में बाढ़ नहीं आती, लेकिन यहाँ जमुना जी में इतनी बाढ़ आ रही है, बढ़ती ही जा रही है, कम तो होती ही नहीं। उद्धव, ये कोई पानी है क्या? मैं यहाँ बैठे बैठे देख रहा हूं। उद्धव, गोपियां रो रही हैं, माँ यशोदा रो रही है, बाबा नंद रो रहे हैं, और उनकी आंखों से निकले हुए आंसू बहते बहते गोकुल से आ रहे हैं, और वही आंसुओं से भर करके जमुना जी बह रही है। ये तो ब्रजवासियों के आंसुओं की धारा है। उद्धव, इतना रोते हैं वो, उन रोती हुई गोपिकाओं को शांत करो। रोती हुई माँ यशोदा को कहो, मैया कन्हैया बहुत दूर नहीं है, अगर सोचिए तो कन्हैया हर एक दिल में बैठा है, तुम्हारे भी दिल में बैठा है, दूर कहाँ है? भगवान को ढूंढने के लिए कहीं और जाने की जरूरत नहीं है। लोग नाहक बन बन घूमते रहते, घर छोड़कर हिमालय पर्वत में दौड़ते हुए जाते। क्यों? हिमालय में भगवान बैठे क्या? हिमालय में थोड़ी है, कोई पर्वत में थोड़ी भगवान बैठे, वन में थोड़ी भगवान बैठे, भगवान तो दिल में बैठे। तत्अंति की श्रुति कहते हैं वो इतना अपने नजदीक है, हम कितना भी सोचे कि उससे दूर चला जाऊं तो भी हम दूर नहीं जा सकते। अगर हम हमारे पेट को घर में रख करके बाहर कहीं घूम सकते हैं तो भगवान को छोड़कर जा सकते हैं, लेकिन पेट छोड़कर कभी गए क्या? हम कभी नहीं जा सकते। जैसे पेट को हम छोड़ नहीं सकते, उसी प्रकार भगवान से भी दूर जा नहीं सकते, इतने नजदीक भगवान है। लेकिन उद्धव क्या करे, ज्ञान नहीं है ना, अनुभव नहीं है ना उनको, अहम ब्रह्मास्मि का अनुभव नहीं है, इसलिए उद्धव रोती है भक्ति प्रेम में। तो उद्धव एक बार जाइए गोपियों को, माँ यशोदा को ज्ञान दीजिए। उद्धव को ज्ञान देने का अधिकारी बना दिया था। यादव कुल जिमि उद्धव ज्ञानी, तिमि कुरुवंश विदुर सज्ञानी, तिमि कुरुवंश विदुर सज्ञानी, यादव कुल जिमि उद्धव ज्ञानी। यादव कुळामध्ये उद्धव होता, त्याप्रमाणे कुरुवंशामध्ये कोण आहे? विदुर आहे, खूप ज्ञानी आहे विदुर। म्हणून उद्धवा, दुर्योधना तू विदुराकडे जा, विदुराला विचार। दुर्योधन विदुराकडे जातो, विदुराला सांगितलं की असं असं आहे, म्हणून तुम्हाला सभेमध्ये यावं लागते। विदुर सभेत आला, धृतराष्ट्राने प्रस्ताव आणला, विदुरा विदुरा माझी इच्छा आहे द्यूत क्रीडा करायची आणि द्यूत खेळण्यासाठी पांडवांना निमंत्रित करायचं। कौरव आणि पांडव द्यूत खेळतील। विदुराने सांगितलं द्यूत चांगला नाही, द्यूत वाईट आहे, आणि तुम्हाला तर माहितीच आहे यांच्यात अगोदरपासूनच कलह निर्माण झालेला आहे। सर्व आपले कौरव पुत्र, सर्व कौरव पांडवांचा द्वेष करतात। कौरव पांडवांचा द्वेष करतात, म्हणून या द्यूतामधून काही चांगलं फळ मिळेल असं वाटत नाही महाराज, तुम्ही द्यूत क्रीडा करू नका। भीष्माचार्य द्रोणाचार्य सांगतात द्यूत चांगला नाही, द्यूत वाईट आहे। धृतराष्ट्र कोणाचंही ऐकत नाही, पुत्राचा मोह निर्माण झालेला आहे। धृतराष्ट्र सांगतो विदुरा तू फक्त त्यांना बोलावून आण,
न्याय अन्याय कोणावरही होणार नाही द्यूत क्रीडेमध्ये. मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, तुला विश्वास देतो. वचन दिलं धृतराष्ट्राने, अन्याय होऊ देणार नाही म्हणून. विदुर काकाला माहिती होतं की जे व्हायचं ते झाल्याशिवाय राहणार नाही. विदुर काका निघाले. त्याच वेळी हर क्यों अशुभ नयन भुजबाई उरथर हरे छीक भैदाए. अपशकुन झाले फर क्यों नयन अशुभ नयन भुजबाए. अशुभ डोळा फडकू लागला. अशुभ डोळा कोणता आहे माणसाचा? डावा डोळा. अहो डावा शुभ आहे. स्त्रियांचा डावा अशुभ आहे, माणसाचा डावा शुभ आहे. स्त्रियांचा उजवा शुभ आहे, माणसाचा उजवा अशुभ आहे. माणसाची उजवी बाहू शुभ आहे, स्त्रियांची डावी बाहू शुभ आहे. माणसाची डावी बाहू अशुभ आहे, स्त्रियांची उजवी बाहू अशुभ आहे. या ठिकाणी अपशकुन व्हायला लागले. फरके अशुभ नयन भुजबाए. अशुभ नयन फडकू लागलेला आहे, म्हणजे उजवा डोळा फडकू लागला. त्याच्यानंतर भुजबाए, डावी भुजा फडकू लागली. तुकोबारायांना शुभ शकून झाला होता, त्या शुभ शकुनाचं वर्णन केलं जाते. डावा डोळा लवे उजवे स्फुरतसे बाहे मन उताविळ भाव सांडून या देहे. मन उताविळ भाव सांडून या देहे. डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे भाऊ, हे शुभ शकून आहे. पण या ठिकाणी उजवा डोळा लावतो आणि डावी बाहू स्फुरण पावते. अशा प्रकारचे उरथर हरे हो, हृदयामध्ये धडकन भरलेली आहे. छीक भैदाए, शिंक आलेली आहे. पण शिंक डावीकडे झाली डाव्या दिशेला तर शुभ समजायची, आणि उजवीकडे झाली तर अशुभ समजायची. मग आपल्याला कधीही शिंक आली तर उजवीकडे तोंड करायचं नाही. कुणीकडे करायचं? डावीकडे करायचं. डावीकडे तोंड करून शिंकायचं. जबरदस्ती शिंक आणू नका आणि मंडपातच प्रयोग सुरू करू नका, नाहीतर इथल्या इथं शुभ शकून सुरू करायला नाही. अशुभ शकून शुभ शकून पूर्वीच्या काळापासून मानले जातात. तानाजी मालुसरे युद्ध करण्यासाठी गेले होते, त्यांना सुद्धा अशुभ शकून झाले होते आणि अशुभ शकुनाचं फळ त्यांनाही प्राप्त झालं. भगवान रामचंद्र प्रभूंनी धनुष्याचा भंग केला, त्यावेळी लंकेमध्ये अशुभ शकून झाले होते. रावणाला अशुभ शकून कळाले नव्हते. अशुभ शकून होतात पण कळत नाही कधी कधी आपल्याला. मग ती क्रिया झाल्यानंतर आपल्या लक्षात येते की अरे याचा तर अगोदरच आपल्याला अशुभ शकून झाला होता. एवढंच नाही, आम्ही मागच्या वर्षी नाल्यात पडलो त्याचा आम्हाला अगोदरच अशुभ शकून झाला होता. तुम्ही सुभाष पाटलाला विचारा, मला नव्हता माहिती, मी निवांतच पाठीमागे होतो. पण ते सांगतात समोरून काहीतरी आडवं गेलं होतं. काय होतं ते गिधाळका असं काहीतरी, हा आडवं गेलं होतं, त्यांनाच दिसलं. म्हणजे अशुभ शकून. पण त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं का? नाही, अशुभ शकून लक्षात येत नाही. माणसाच्या क्रिया घडल्यानंतर लक्षात येते की अशा प्रकारचा अशुभ शकून अगोदर झाला होता. या ठिकाणी आतापासून अशुभ शकुनाला सुरुवात झालेली आहे. पण धृतराष्ट्राच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. धृतराष्ट्र सावध होत नाही. विदुर पांडवांकडे गेलेला, युधिष्ठिराला सांगितलं राजा सर्व काही कुशल मंगल आहे, पण धृतराष्ट्राची इच्छा आहे तुम्ही द्यूत खेळण्यासाठी यावं. काका द्यूत चांगला नाही, द्यूत वाईट आहे. द्यूताचे परिणाम जाणणारा कोण असा शहाणा आहे की तो द्यूत खेळण्यासाठी तयार होईल? नाही तयार होऊ शकत कोणी. आता एखादा जर कोणी असला मटक्यावाला, तो जर माझ्याकडे आला, महाराज चला ना लावा ना पंजा, मी लावेल का? नाही. का? मला माहिती आहे त्याच्यापासून शुभ कधी होऊ शकत नाही. पण तरी सुद्धा काका जर मला धृतराष्ट्र राजाने निमंत्रण पाठवलेलं आहे, मी राजाच्या निमंत्रणाला अस्वीकार कधी करू शकत नाही. ही नीती आहे. कोणत्याही राजाचं निमंत्रण स्वीकार राजाला करता येत नाही. या नीतीनुसार मी निमंत्रण स्वीकार करतो. निमंत्रण स्वीकार केलं, त्यातल्या त्यात पुन्हा धृतराष्ट्र माझे वडील आहेत, त्यांच्या आज्ञेचं पालन करतो म्हणून मी येतो. युधिष्ठिर आपल्या भावांसह आलेला आहे द्यूत खेळण्यासाठी. आता सर्वच आलेले आहेत त्या ठिकाणी.
जेव्हा सर्वच आलेले आहेत, युधिष्ठिर भावाचा आलेला आहे, खाली आला नव्हता. क्लबमध्ये जायचं झालं कधी रिकाम्या हातानं जाऊ नये, लक्षात ठेवा. नुसते खिसे भरून जाऊ नये, मग सोबत एखादी सुटकेस न्यायची. बहुत बड़ी बड़ी अटैची लेके जाना, हो सके तो 2-4 अटैचियां लेके जाना साथ में, लेकिन खाली हात कभी नहीं जाना. क्लब असतो तो, इथं हा क्लबच होता. एक सर्वात मोठी द्यूत क्रीडा होती, ते राजांची द्यूत क्रीडा होती. ती का सामान्य पोरांची होती का खोजीचा पत्ता नाही. राजाने खूप धन रथ भरून भरून आणलेला आहे धर्मराजाने, कारण धर्मराजाकडे तोटा नव्हता ना. खूप धन राजांनी दिलेलं होतं धर्मराजाला, ते सर्व धन घेऊन आलेलं आहे. द्यूत क्रीडा प्रारंभ झालेले आहे आणि द्यूत खेळता खेळता शकुनीने फाशी टाकायला सुरुवात केली. शकुनीच होता तो महाराज. शकुनी म्हणजे कपट करण्यामध्ये 1 नंबरचा. महाभारत कथा हे आपल्या घरातली कथा आहे, केवळ पूर्वीचा जुना इतिहास आहे असं नाही. मग आपल्या घरातली कथा आहे महाभारत कथा. आपल्या घरात मी सांगून गेलो महाभारत कसं कसं घडते. महाभारतातला प्रत्येक पात्र आपल्या घरात सुद्धा आपल्याला दिसून येते. जो कपट करत असतो, आपल्या घरातही कोणी कोणी कपट करणारे असतात. जर कोणी कपट केलं असेल, गावात कपट केलं असेल, तर निश्चित समजावं यात हे महाभारताचं पात्र आहे, शकुनीचं पात्र आहे. हा कोण आहे? आपल्यातला शकुनी आहे, ज्याला मोठे पण सहन होत नाही. दुसरा मोठा व्हायला लागला, ज्याच्या पोटात जळायला लागतंय, समजावं हा दुर्योधन आहे. कारण दुर्योधनाची वृत्ती तीच आहे, केवळ मीच मोठं व्हावं, दुसऱ्या कोणीही मोठं होऊ नये. ही दुर्योधनाची वृत्ती आहे. भीष्माचार्य सुद्धा आपल्यामध्ये भरपूर असतात. जो भीषण प्रतिज्ञा आपल्या जीवनामध्ये करतो आणि ती पूर्णत्वास नेतो, त्याचं नाव भीष्माचार्य. एवढा मोठा सप्ताह करण्याची प्रतिज्ञा करणे, एक संकल्प करणे आणि हा सप्ताह पूर्णत्वास नेणे, हे सुद्धा भीष्मत्वाचंच लक्षण आहे. हे भीष्मत्वच आहे. कारण सामान्य काम नाही, खूप मोठं काम असते. सुभाष पाटील मला म्हटले, महाराज आम्ही यावर्षी पूर्ण महाभारत ऐकणार आहे. पण शेवटी त्यांनी हिशोब केला असेल, आपला पैसा पुरणार नाही, फिराफिरी केल्याशिवाय जमणार नाही. दररोज ऑटो घेतले का पळत फिरतात तिकडे, पळणार नाही तर केलेली प्रतिज्ञा, केलेला संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. त्यांना सुद्धा काळजी आहे, समोर एवढं मोठं कार्य आपल्या उभं आहे, त्याच्यासाठी धन संपत्ती गोळा करायची आहे, पळावंच लागते. कार्यकर्ते कधी जागेवर राहू शकत नाही, आणि कार्यकर्ते जागेवर राहिले तर तुमचं आपलं कधी भागू शकत नाही. म्हणून कार्यकर्त्यांना खूप त्रास असतो. श्रोत्यांना किती त्रास आहे? अतिशय आनंद आहे, आरामशीर बसायचं. घशाला त्रास नाही, घशाला त्रास नाही म्हणून गोळ्या खायच्या, उष्णता वाढत नाही, अतिशय आनंदात आहे. पण सर्वात जास्त त्रास असेल तर ही प्रतिज्ञा पूर्ण करणाराला, त्या कार्यकर्त्यांना असतो. एवढ्या थंडीतही मोटरसायकल घेऊन फिरवावे लागतात. म्हणून हा संकल्प पूर्ण करणे फार कठीण आहे. आणि तो जेव्हा पूर्ण होतो, निश्चित समजावं हे भीष्मत्वाचं लक्षण आहे. भीष्माचार्याचं नाही का महाभारत, हे महाभारतच आहे. धर्मराज त्याला म्हणतात की ज्या ठिकाणी धर्मच राजाच्या रूपाने नांदतो, धर्म ज्या ठिकाणी राज्य करतो, त्याचं नाव धर्मराज. तिथंच बस, शिट्ट्या मारतो तिथंच बस. धर्मराज त्याला म्हणतात जिथं धर्म नांदतो. जो धर्माचं कधीही उल्लंघन करत नाही तो धर्मराज. त्याचीच 2 नावं. दुसरं युधिष्ठिर. स्थिर, युधी म्हणजे युद्धामध्ये, स्थिर म्हणजे स्थिर. जो युद्धामध्ये स्थिर राहतो तो युधिष्ठिर. तुम्ही आपण स्थिर राहतो का चंचल होतो, आपला आपण विचार करायचा. तुम्ही म्हणाला आम्ही कधी पाकिस्तानच्या बॉर्डरवर गेलोच नाही. युद्ध करण्यासाठी पाकिस्तानवर कुठे जावं लागते? आपल्या घरातच युद्ध चालू असते. प्रपंच हे सर्वात मोठं महायुद्ध आहे. प्रपंच सर्वात मोठं महायुद्ध आहे. आणि प्रपंचाच्या महायुद्धामध्ये सुद्धा जो स्थिर राहतो महाराज, त्याचं नाव युधिष्ठिर आहे. तो युधिष्ठिर. असं महाभारताचं प्रत्येक पात्र आपल्यातच आहे. भीमाचा विचार करा. स्वतः पराक्रम करतो, स्वतः कष्ट करतो, पण स्वतःच्या पराक्रमाने सर्व भावांचं रक्षण करतो. त्याचं नाव भीम आहे. जो स्वतः कष्ट करतो, आपल्या घराचं, कुटुंबाचं, समाजाचं, गावाचं, देशाचं भलं करतो, कल्याण करतो, रक्षण करतो, त्याचं नाव भीम.
असं प्रत्येक पात्र आपल्यामध्ये दिसून येते. म्हणून महाभारत कथा आपली कथा आहे. आपल्या जीवनाच्या कथेशी महाभारताच्या कथेला जोडायची आहे. द्यूत क्रीडा सुरू झालेली आहे आणि द्यूत क्रीडेमध्ये फाशी टाकायला सुरुवात करतात. अनेक प्रकारचे फासे टाकले, पण शकुनीने एकही फासा युधिष्ठिराला जिंकू दिला नाही. याचा अर्थ युधिष्ठिर जिंकू शकला नसता का? पण शकुनी कपट करायचा. पडले 4 तरी म्हणायचा पडले 7. म्हणजे अशा प्रकारे कपट करायचा. शकुनीने कपट करून करून युधिष्ठिराला सगळं हरवलं. सोनं राहिलं होतं. सोनं लावायला प्रारंभ केला. ठेवी होत्या 400 ठेवी आणलेल्या होत्या युधिष्ठिराने. 400च्या 400 ठेवी लावलेल्या आहेत युधिष्ठिराने. पण शकुनीने नाही डाव जिंकू दिला. ताबडतोब सांगितलं भांजे 7 निकल गए. 400 ठेवी समाप्त झाल्या. एक ठेव म्हणजे 5 तोळ्याची नव्हती, 10 तोळ्याची नव्हती, मग 12.5 मणाची एक ठेव होती. किती? 12.5 मणाची एक ठेव. आणि अशा 400 ठेवी सोनं होतं. हे सगळं जिंकून घेतलेलं आहे. रत्न जिंकून घेतलेले आहेत. काही शिल्लक ठेवलं नाही. युधिष्ठिर म्हणतो आता मी संपूर्ण हारलो, राज्यासहित हारलो. राज्य सुद्धा हारला. शकुनीने सांगितलं नाही युधिष्ठिर अजून हारला नाही. अरे तुला वाटत असेल मी हारलो, पण तू अजून हारला नाही. अजून तुझ्याकडे शिल्लक आहे. माझ्याकडे काही शिल्लक नाही. अजून शिल्लक आहे फक्त अंगावरचे कपडे. अंगावरच्या कपड्याचा विचार नाही. युधिष्ठिर अजून विचार कर, तुझ्याकडे शिल्लक आहे, पण माझ्याकडे काय शिल्लक आहे खेळण्यासाठी सांगा ना. अरे तुझी ती आवडती प्रिय द्रौपदी, ती अजून शिल्लक आहे. द्रौपदीला पणाला लाव. अजूनही एक डाव जर तू जिंकलास तर तुझं संपूर्ण राज्य तुला परत मिळू शकते. आणि माणूस आशेपोटीच नागवला जातो. आशेपोटीच माणूस नागवला जातो. मी एका ठिकाणी सहज रस्त्याने गेलो होतो आणि जाता जाता जिथं गाडी यायची होती त्याने सांगितलं होतं महाराज तिथं थांबा, मी गाडी घेऊन येतो. म्हटलं ठीक आहे, तुम्ही गाडी घेऊन या. ते जीप आणायला गेले. मी तिथं जीपची वाट पाहत बसलो. जीपची वाट पाहता पाहता माझी जीप बाहेर पडली. त्यांची जीप काही आली नाही तोपर्यंत. पण त्याच ठिकाणी एक दुसरा खेळ सुरू होता. मग मी काय करणार, तिथं तो खेळ पाहत बसलो. आपला लांबूनच थोडस पाहत होतो. तो आपला 3 टिकल्या होत्या त्याच्याकडे काहीतरी पळवायचा. काली पिली काली पिली काली पिली काली पिली 10 के 20 10 के 20 100 के 200 100 के 200. 2-3 माणसं ते लावत होते. त्याच्यात एक नागावला गेला. 200-300 रुपये त्याचे गेले. आणि जेवढे मग त्याचे पैसे गेले, सुरुवातीला 10-10 लावायचा, 20-20 लावायचा, पण जेवढे पैसे तो हारत गेला त्याच्यानंतर पुन्हा मग 200-400 1000 लावायला त्यानं प्रारंभ केला. मला समजलं हा एवढे पैसे का लावतो, तर त्याला आशा आहे की आता एकाच वेळी 1000 लावले की आपले 2000 परत येतील, त्याच्यानंतर आपण खेळायचं, हा विचार त्याच्या मनात आहे. पण ते 1000 लावल्यावर 2000 येण्याची काय गॅरंटी आहे महाराज? काहीच नाही. मटक्यावाल्यांना हीच आशा असते, पण नाही कधी ते सुधरत. किती मटक्यावाले सुधरले सांगा ना? किती मटक्यावाल्यांनी बंगले बांधले? आपल्या गावात खेळत नाहीत, एवढं चांगलं आहे नाही ना? खरंच नाही. आणि असतील तर त्यांनी खेळू नये. गेलं ते जाऊ द्या, गेलं त्याचं कृष्णार्पण करा, पण याच्या पुढे तरी जे आहे तेवढं तरी सांभाळून ठेवा. मटक्यात नाही कोणी सुधरू शकत. कारण किती लोकांनी बंगले बांधले. मटक्यात एकाचा बंगला तयार होतो, पण 100 माणसाच्या बंगल्याच्या झोपड्या तयार होतात. ही परंपराच आहे. आणि जोपर्यंत 100च्या बंगल्याच्या झोपड्या होत नाही तोपर्यंत एकाचा बंगला होईल कसा? म्हणून ते एकाचा बंगला तयार होतो. अशा प्रकारची द्यूत क्रीडा आहे. द्रौपदीला सुद्धा पणाला लावली आणि शकुनीने तोही फासा जिंकला. द्रौपदी ही हारल्या गेली, पराभूत झाली. कुठून दुर्बुद्धी सुचली असेल? तू धर्मराजा महापुण्य राशी, का द्यूत खेळी दुर्योधनासी, हरोणी कांता केली उपाधी, विनाश काले
विपरीत बुद्धि प्रायः समासन्न विपत्ति काले धियोऽपि पुंसां मलिनी भवन्ति। रूपक महाराज, दुर्बुद्धी केव्हा निर्माण होते? माणसाचा अशा प्रकारचा काळ जेव्हा निर्माण होतो ना, बुद्धी मलिन झाली म्हणजे त्या ठिकाणी त्याला काय करावं सुचत नाही, काय कर्तव्य काय अकर्तव्य याचा विचार करता येत नाही, निर्णय घेता येत नाही। महाभारतकारांनी सुंदर श्लोक दिला, वामनांनी मराठी श्लोक केला, विनाश काले विपरीत बुद्धी, कारण विनाशाचा काळ जवळ आला होता। म्हणून महाभारतकारांनी जो श्लोक निर्माण केलेला आहे गोड करतात व्यास महर्षी, प्रायः समासन्न विपत्ति काले प्रायः समासन्न विपत्ति काले धियोऽपि पुंसां मलिनी भवन्ति। प्रायः बहुतेक करून, म्हणजे सर्वांसाठी सर्वांचा नियम नाही दिला, पण बहुतेक करून जास्तीत जास्त प्रमाण असं आहे। प्रायः समासन्न विपत्ती काले, ज्यावेळी विपत्तीचा काळ निर्माण होतो, धियः अपि पुंसां मलिनी भवन्ति, बुद्धी सुद्धा मलिन होते, मलिनतेचं आवरण त्या बुद्धीवर येत असते आणि काय करावं काही कळत नाही। म्हणून कधी कधी माणसं म्हणतात का एवढे माळकरी पण आज चप्प्याकडे कसे काय आले? त्याचा विनाश काल जवळ आलेला आहे, तो काय करणार आहे? त्याचा काय दोष आहे त्यात? म्हणून दोष कोणाचा नाही, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष कोणाचाच नाही, दोष त्याच्या प्रारब्ध कर्माचा आहे, दोष त्याच्या विनाशाच्या काळाचा आहे। म्हणून त्याला तशा प्रकारची बुद्धी निर्माण झाली आणि बुद्धी ही होणारा सारखी टाकी। आपल्या जीवनामध्ये जे काही क्रिया घडणार आहेत तशा प्रकारची बुद्धी निर्माण होते। होई सोई जो राम रची राखा, को करी तर्क बढावे साखा। मग तर्क कुतर्क करून काय उपयोग नाही, जे व्हायचं ते झालं। द्रौपदी हारायची होती, द्रौपदी हारली। आता युधिष्ठिर तसा शांत बसलेला आहे, 5 भाऊ सुद्धा हारलेले आहेत, युधिष्ठिर स्वतःही हारलेला आहे आणि द्रौपदी हारल्यावर युधिष्ठिर स्वतः हारल्यानंतर द्रौपदी हारली। दुर्योधनाने सांगितलं आता युधिष्ठिराकडे काही राहिलं नाही, युधिष्ठिर राजा सुद्धा नाही। राजा कोण आहे? दुर्योधन राजा आहे। दुःशासना जा द्रौपदीला घेऊन ये राजसभेमध्ये, द्रौपदी आता आमची दासी झालेली आहे। दुर्योधनाच्या आज्ञेने दुःशासन निघाला महाराज आणि द्रौपदीकडे येतो। द्रौपदीला सांगितलं, हे दासी, तुला राजा दुर्योधन बोलावतो। दासी ऐकता बरोबर द्रौपदीने कान टवकारले, दासी म्हणतो। आजपर्यंत दर्शन करणारा, पाया पडणारा, परंतु आज दासी म्हणतो, कारण काय? द्रौपदी रजस्वला होती, 1 वस्त्रावती। द्रौपदीने सांगितलं असं काय झालं? आम्ही पणामध्ये तुला जिंकलेला आहे, द्यूत क्रीडेमध्ये आमचा विजय झालेला आहे, दुर्योधनाने तुला जिंकलेला आहे, तू आजपासून आमची दासी झालेली आहेस, म्हणून तुला राजा दुर्योधन बोलावतो। पण मी रजस्वला आहे, स्त्री आहे। आजपर्यंत कौरव वंशामध्ये कोणती स्त्री राजसभेत आलेली नाही आणि आज तुम्ही राजसभेत मला नेता, कौरव वंशाची लाज राहील का? आम्हाला तत्वज्ञान शिकवू नकोस, तुला यावं लागेल। धरी धीरज कहेऊ द्रुपद कुमारी, सुनहु सूतपति बात हमारी। धैर्य धारण केलं द्रौपदीने आणि धैर्य धारण करून द्रौपदी युधिष्ठिराला सांगते, त्या दुःशासनाला सांगते,
दुःशासन आहे, हे कशा प्रकारचं तुमचं वागणं आहे, कशा प्रकारचं तुमचं बोलणं आहे. राजसभेत मी येऊ शकत नाही. दुःशासन म्हणतो तू येणार नाहीस तर मी धरून नेल्याशिवाय राहणार नाही, तुला आलंच पाहिजे. अहो पण मी रजस्वला आहे. मैं रजस्रवत एक पटधारी, मैं रजस्रवत एक पटधारी. मी रजस्वला आहे, एक वस्त्र आहे आणि तुम्ही मला नेणार कसं? एक वस्त्र असले तरी तुला यावं लागेल. द्रौपदी तयार होत नाही. तसे दुःशासनाने द्रौपदीचे केस धरले. झपटी केशा लिन्हे गही हाथा, झपटी केश लिन्हे गही हाथा, झपटी हाताने द्रौपदीचे केस धरलेले आहेत. द्रौपदीला ओढायला लागला, खेचायला लागला. द्रौपदी आक्रोश करू लागली. गांधारी मातेची प्रार्थना करते, हे गांधारी माते मला वाचव, तुझ्याशिवाय कोण वाचवू शकेल. पण दुःशासन ऐकत नाही. दुःशासनाने ओढत ओढत महाराज घासत घासत चले घसीटत जह कुरुनाथा, द्रौपदी रडायला लागली. पण घासत घासत दुःशासन राजसभेमध्ये द्रौपदीला घेऊन आलेला आहे. लाज वाटली द्रौपदीला, काय करणार, स्वतःच्या लज्जेचा सांभाळ करायचा आहे. लज्जावश नाही रहे संभारा, लज्जावश काही सुद्धा द्रौपदी स्वतःला सांभाळू शकत नाही. स्रावत नयन जलधारा, स्रावत नयन जलधारा, दोन्ही डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागलेल्या आहेत. आणि राजसभेमध्ये आणून द्रौपदीला उभी केलेली आहे दुर्योधनाच्या समोर. राजा, आपली दासी हजर झालेली आहे आपल्या आज्ञेप्रमाणे. दुर्योधन हसायला लागला. विदुर काकाला सहन झालं नाही महाराज. कधी कधी वाईट क्रिया घडली ना, काही काही माणसांना जरी हसवायला तर सर्वांनाच सुख वाटते असं नाही. वाईट क्रिया पाहून दुःख वाटणारी सुद्धा माणसं जगात आहेत. अंतःकरण तुटते त्यांचं, अरे हा काय अपराध आहे, हे योग्य नाही, हे अयोग्य आहे. विदुर काकाला सहन झालं नाही. विदुर काकाचे डोळे भरून आले. आज मी काय बघतो, ज्या कुरुवंशामध्ये स्त्रीला देवी मानल्या जात होतं, स्त्रीला लक्ष्मी मानल्या जात होतं, स्त्रीचं पूजन केलं जात होतं, त्या कुरुवंशात आज स्त्रीला केस धरून आणल्या जाते. तेही अन्य स्त्री नाही, वाईट स्त्री नाही, मग स्वतःची कुलवधू पुत्रवधू या ठिकाणी केस धरून आणली जाते. कुरुवंशाचं पाप प्रगट झालेलं आहे. विनाशाचा काळ आलेला आहे कुरुवंशाचा. कोण बोलणार? एवढे मोठे महान भीष्माचार्य पाहत नाही तर महाराज माना खाली घातल्या. भीषम विदुर नाव महिषीशा, भीषण विदुर नाम महिषीशा, भीषम विदुर नाव महिषीशा. भीषण विदुर, भीष्माचार्यांनी विदुराने द्रोणाचार्यांनी माना खाली घातलेले आहेत. कोणी बोलायची हिंमत कोणाचीच नाही. एवढे मोठे महान होते. ज्या भीष्माचार्यांनी 23 दिवस परशुरामाच्या बरोबर युद्ध केलं, ते भीष्माचार्य सुद्धा आज राजसभेत ते भीष्माचार्य सुद्धा आज बोलू शकत नाही. काय कारण? एवढे पराक्रमी भीष्माचार्यांनी एक शब्द टाकला असता तर दुर्योधन मागे झाला असता. दुर्योधनाची ताकद नव्हती भीष्माचार्यांच्या समोर बोलण्याची. पण भीष्माचार्य बोलत नव्हते, त्यांचं खात होते. दुर्योधन खाऊ घालत होता ना. ज्याचं खातो माणूस त्याचं गातो.
कारण त्या ठिकाणी तो दबवून राहतो. आम्हाला बोंबलायची काही गरज नव्हती, पण खातो ना दररोज. ज्याचं खावं त्याचं गावं, ते तर योग्यच आहे. भीष्माचार्य सुद्धा काही बोलत नाहीत. एवढ्या मोठ्या राजसभेत द्रौपदी उभी आहे. द्रौपदी भीष्माचार्यांकडे पाहते, द्रोणाचार्यांकडे पाहते. कोणी सुद्धा माझं रक्षण करणारा नाही. कोण माझं रक्षण करेल? सकल धर्मशीलन दुःख पावा, सकल धर्मशीलन दुःख पावा. नीचन केऊर आनंद छावा, नीचन केऊर आनंद छावा. जेवढे धर्मशील होते त्या धर्मशील सर्वांना दुःख वाटलं महाराज. पण नीच वृत्तीची माणसं होती ना, ते आनंदित झाले. वा दुर्योधना, तुझ्यासारखा शूरवीर कोणी नाही. 5 पांडवांची पत्नी, जिचे 5 पती समोर उभे आहेत, पतीच्या समोर तू केस धरून आणतोस. तुझ्यासारखा शूर कोण आहे? तू महान शूर आहेस. कशा वृत्तीची माणसं होती महाभारतात. आजच्याच काळात आहे असं नाही, त्या काळापासून सुद्धा अशी माणसं आहेत. हे सर्व दुर्योधनाचे सोबती म्हणायचे. दुर्योधन तशा प्रकारचा वागत होता, तशा प्रकारचा वागणारा माणूस आजचा असेल तो दुर्योधन. द्रौपदी अनेकाकडे बघते, कोणी सुद्धा आपली लाज राखू शकत नाही. श्रीपती देन दयाल अब तुम पती राखू मोदी, फिर हरि कैसी करूंगे जब पट लई है छोरी. ज्यावेळी मी वस्त्र धारण करेल प्रभू, त्याच वेळी माझ्या लज्जेचं रक्षण होईल. दुर्योधनाने आज्ञा दिली, दुःशासना वस्त्र सोड द्रौपदीचं, वस्त्र काढून घे, वस्त्रहीन कर. द्रौपदी तू आमची दासी झालीस. कोणी तुझा पती नाही या ठिकाणी, कोणी तुझा मालक नाही, आमची दासी आहेस. युधिष्ठिर हारलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी तुला आमची दासी म्हणूनच राहावं लागेल. मी हारली नाही, मी हारू शकत नाही. कोणीतरी सांगा ना, खरंच मी हारले का? विकर्ण होता हा दुर्योधनाच्या पार्टीतला, दुर्योधनाचा भाऊ, धृतराष्ट्राचा मुलगा विकर्ण, कर्ण कुंतीचा मुलगा, कर्ण कुंतीचा मुलगा आणि विकर्ण गांधारीचा मुलगा. विकर्ण उठला, विकर्णाने सांगितलं खरंच हा अन्याय होत आहे आणि कोणावर अन्याय होत असेल तर तो होऊ देता कामा नये. तुम्ही जो करता तो अन्याय करता. अरे अगोदर युधिष्ठिर स्वतः हारला, जो स्वतः हारला त्याचं प्रभुत्वच काय राहिलं? द्रौपदी त्याची कशावरून होती? द्रौपदीला पणाला लावण्याचा त्याला अधिकार कुठं राहिला होता? म्हणून हा तुमचा अन्याय आहे. दुर्योधन म्हणतो, विकर्ण तुझी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, तुला अक्कल नाही, तू आम्हाला ज्ञान शिकवायला लागला. अरे या मूर्खाला लात घालून बाहेर काढून द्या. विकर्ण मूर्ख होता का? विकर्ण शहाणा होता. कधी कधी मूर्खामध्ये शहाणा गेला तर ते मूर्ख त्याला शहाणा म्हणत नाहीत, मूर्ख त्याला मूर्ख म्हणतात. सब नकटो का मेला. एका ठिकाणी मोठी यात्रा भरली होती, सगळे नकटे होते, कोणालाच नाक नव्हतं, सगळे बिन नाकाचे. त्याच्यात एक बिचारा, त्याचं सुंदर नाक, लांबचं लांब, सुंदर नाकाला शेंडा, देखणं गोंड स्वरूप, तो त्यांच्यामध्ये येऊन बसला आणि सगळेचे सगळे ते नकटे हसू लागले. त्याला वाटलं हसतात का? तो म्हणतो, अहो झालं काय? तो म्हणतो, तुला नाक निघालं, नाक फुटलं. सब नकटों का मेला, उसमें आ गया एक नाकवाला, तो वो बन गया सबका साला. हे सगळेचे सगळे पापी होते, त्याच्यामध्ये एकटा विकर्ण जर चांगला सद्बुद्धीचा उपजला तर त्याला चांगले म्हणणार आहेत का? आपल्या घरात एखादं पोरग जर चांगलं निर्माण झालं, सकाळी 9 वाजले का पळालच मंडपाकडे महाभारत ऐकायला. लोक म्हणतात, कुठून बावळट दुर्बुद्धीचं जन्माला आलं कोण जाणे. शाळा सोडून महाभारत ऐकायला. मी म्हणतो, शाळा 12 महिने आहे, त्याला महाभारत 7च दिवस आहे. म्हणून याच्यात ऐकलं तर संस्कार तरी चांगले होतील ना त्याच्यावर. ऐकू द्या त्याला. विकर्णाला काढून दिलेला आहे, दुसरा कोण बोलणार? विदुर. विदुराला सहन झाला नाही तो अतिरेक. विदुर काका उठलेला आहे आणि विदुर काका म्हणतो,
कौरवांना तुमचा विनाश काळ जवळ आलेला आहे. अरे तुम्ही हे असं दुष्कृत्य करू नका. द्रौपदीला वस्त्रीण का करता? काय अधिकार आहे तुम्हाला द्रौपदीला वस्त्रीण करण्याचा? दुर्योधनाने सांगितलं, या दासीपुत्राला या ठिकाणी बोलण्याचा कोणताच अधिकार नाही. दासीपुत्राला सुद्धा बाहेर काढून द्या. आणि विदुराला सुद्धा अपमान वाटला. महाराज काय बोलणार विदुर? विदुराची काही चालली नाही. धृतराष्ट्र बोलत नाही, भीष्माचार्य बोलत नाही, द्रोणाचार्य बोलत नाही. विदुर विकर्ण बोलले तर त्यांची चालत नाही. असंच आहे. मोठी मोठी माणसं बोलत नाही तर तुमच्या आमच्यासारखी लहानी माणसं किती ओरडली तरी सुद्धा त्याचा परिणाम काही होत नाही. मोठ्याचा एक शब्द काफी आहे, लहाण्याचं बोलणं काही उपयोगाचं नाही. महाराज कोणीच रक्षण करू शकत नाही. कोणीच रक्षण करणारा नाही. द्रौपदीने जेव्हा पाहिलं, द्रौपदी विचारते भीष्माचार्यांना, आचार्य कोणीच माझं रक्षण करू शकत नाही. मला वस्त्रण करण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही त्यांना आवरू सुद्धा शकत नाही. अहो कोणीतरी माझं रक्षण करा ना. मी तुमची पुत्रवधू आहे आणि पुत्रवधूची अशा प्रकारची अवहेलना तुम्ही सहन करू शकता? दुर्योधन सांगतो, द्रौपदी आज तू कोणाकडे पाशील तरी कोणी सुद्धा तुझं रक्षण करू शकत नाही. फक्त हा दुर्योधन एकटाच आहे. आणि तू दासी आहेस. दासीला कोणीही स्वामी नसतो. आज युधिष्ठिर सुद्धा तुझा पती नाही, अर्जुनही तुझा पती नाही, कोणी सुद्धा तुझा पती नाही. आज तू आमची दासी आहे म्हणून आमच्या म्हणण्याप्रमाणेच तुला करावं लागेल. दुःशासना कोणाचं ऐकू नकोस. वस्त्र सोड लवकर. दुःशासनाने वस्त्राला हात घातला महाराज आणि साडी ओढायला प्रारंभ केला. द्रौपदीला कळालं, आता हे दुष्ट मला वस्त्रहीन केल्याशिवाय राहणार नाही. आता माझं रक्षण करता एकच आहे फक्त. तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. म्हणून त्या नारायणाची प्रार्थना सुरू केली. हात जोडले. द्रौपदीने डोळे बंद केले. स्वतःचं रक्षण स्वतः करू शकत नाही. साडीचा हात सोडून दिला महाराज. हात जोडले. त्या भगवंताचं स्मरण केलं आणि त्याचा धावा सुरू केलेला आहे भगवान श्रीकृष्णाचा. त्या कृष्णाशिवाय कोण आहे? कृष्ण चंद्रमय ताव बलिहारी, कृष्ण चंद्रमय ताव बलिहारी. हे कृष्णचंद्र, हे गोपाल, हे गोवर्धन, कृष्ण कृष्ण महाबाहो, देवकी नंदना व्यय. हे कृष्ण, हे महाभाव, हे देवकी नंदन, हे अव्यय. वासुदेव जगन्नाथ प्राणार्ती विनाशन, विश्वात्मन विश्वजनका, विश्वहर्ता प्रभो अव्यया. प्रपन्न पाल गोपाल प्रजापाल परात्पर. हे गोपाल, हे प्रजापाल. जय शारंग धर जय सुरारी, जय शारंग धर जय सुरारी, जय शारंग धर जय सुरारी, जय मनमोहन कुंज बिहारी, जय मनमोहन कुंज. हे शारंग हे सुरारी, हे मनमोहन, हे कुंज बिहारी, आपके बगैर मेरी लज्जा रक्षण करने वाला और कोई नहीं है इसी समय. हे भगवान. जय मुकुंद माधव घन श्यामा, जय मुकुंद माधव घन श्यामा, कमल नयन शोभा शतकामा, कमल नयन शोभा शतकामा. जय तव कर सरू जय दुराया, जय तव कर सरोजय दुराया, कीन्यो जहि कर्मो परदाया, कीन्यो जोई मोह परदाया. जय मधुसूदन यदुपति स्वामी, जय मधुसूदन यदुपति स्वामी, जय त्रिलोकपति अंतर्यामी, जय त्रिलोकपति अंतर्यामी.
हे ममला राखणी हारे जय मम यशोदा रांगन हारे जयति यशोदा नंद दुलारे जयति यशोदानंद दुलारे हे गोविंद गिरिधर बनवारी हे गोविंद गिरिधर बनवारी कृष्ण कृष्ण करी शरण पुकारी 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 भरी सभा मो द्रौपदी ठारी राखो लाज हमारी गोवर्धन गिरिधारी कन्हैया गोवर्धन गिरिधारी हे गोवर्धनधारी हे घनश्याम हे नंदनंदन हे यशोदानंदन आज तुझ्याशिवाय माझं कोणी रक्षण करू शकत नाही प्रभू आज माझं रक्षण कर. भगवान श्रीकृष्ण घरी बसलेले आणि द्रौपदीची जशी हाक ऐकली महाराज करून द्रौपदीची हाक ऐकता बरोबर भगवान श्रीकृष्णाला वाटलं आता द्रौपदीला साड्या जर नेऊन द्याव्या तर त्याच्यासाठी आता इथून निघावं, त्याच्यानंतर गाडीला किक मारावी, मोताळा गाठावा, मोताळ्यात दुकानात जावं, साड्या काढाव्या, त्या साड्या पिशवीत टाकाव्या, पिशवीत टाकून पुन्हा गाडीवर बसून इथं यावं. तोपर्यंत द्रौपदीची साडी पुरेल का? नाही. म्हणून भगवान परमात्मा स्वतःच वस्त्ररूप बनला, नेसती लुगडी स्वये झाला. ज्ञानोबा सांगतात स्वतःच साडी बनून गेला भगवान परमात्मा. आता जो परमात्माच साडी बनला ती साडी कधी सुटणार आहे? दुःशासन खेचून 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 थकून गेला महाराज. एवढा ढीग पडला की त्याच्यामध्ये कौरव सुद्धा झाकले जातील एवढा ढीग पडला, पण साडी संपत नव्हती. विचार करतो दुःशासन हे काय आश्चर्य आहे, हनुमंताच्या शेपटीसारखं जेवढी ओढावी ती निर्माणच होत राहते, ती कधी संपणार आहे का? काही गोष्टी अशा असतात की त्या संपतच नाही. एका राजाने प्रण लावला होता, कधी न संपणारी गोष्ट सांगा, कधी न संपणारी कथा सांगा. आपल्याला कथा ऐकायची पण कधी न संपणारी पाहिजे. रामायण लावून पाहिलं तेही संपलंच, कथा तर समाप्तच होणार आहे ना. वास्तविक कथा कधी समाप्त होत नाही जाणकाराची, पण ज्याला केवळ ऐकायची आहे ऐकण्याची कथा तर समाप्त होणार आहे. रामायण कथा संपली. भागवत लावलं तीही कथा समाप्त झाली. महाभारत लावलं 2 वर्षात कथा समाप्त झाली. कधी न संपणारी कथा पाहिजे त्याची कथा आपण ऐकणार. एक महाराज असा डुप्लिकेट निर्माण झाला, अभ्यास कधी केला नव्हता, कधी ग्रंथ उघडला नव्हता. दोन्ही मी कथा करतो, मंडप मोठा लागेल पाहिजे तसा घे, साऊंड सिस्टीम चांगली लागेल कोणती पाहिजे, फक्त प्रकाश महाराजांची तीच घे, व्हिडिओ कॅसेट लागेल व्हिडिओ कॅसेट घे, स्टेज चांगलं लागेल तुला पाहिजे तसं घे, पण न संपणारी कथा पाहिजे. कधीच संपणार नाही कथा. जोपर्यंत ऐकणारा राजा संपत नाही आणि मी संपत नाही तोपर्यंत आमची दोघांची कथा संपणार नाही. बाकीचे श्रोते घरी जात जातील, जेवण करून येत जातील, पुन्हा ऐकत जातील. मग काय आयोजन झालं, ट्यूबलाईट लावलेला आहे, मंडप टाकलेला आहे आणि व्यासासनावर महाराज येऊन बसलेले आहेत, पूजन केलेलं आहे, 10-25 हार टाकलेले आहेत. एवढा महाराज आहे की जो कधीच न संपणारी कथा सांगतो म्हटल्यावर. पण या पठ्ठ्यानं कधी कोणता श्लोक याला येत नव्हता, असा अगडम बगडम होता, रानटी गठ्ठ्या. वखरावरचा विष्णू असणारा तो व्यासपीठावर बसला. मग राजाला सांगितलं, राजेसाहेब आता कथेला प्रारंभ करतो, जोपर्यंत कथा संपत नाही तोपर्यंत तुम्ही उठून जायचं नाही. पण एक काम करायचं, तुम्ही झोपले का जागी आहे मला कळावं, म्हणून माझ्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही होकार देत राहा, उत्तर देत राहा. राजा म्हणे देतो. कथाकारांनी कथा प्रारंभ केलेला आहे. शिंबा गाव आहे, गावाच्या बाहेर चित्रकूट धाम एरिया आहे, ज्या ठिकाणी कथा होती त्याला बनवलेला आहे. त्या एरियात एवढा मोठा आपला मंडप आहे. ह्या मंडपामध्ये एवढे सगळी माणसं जमलेली आहेत. व्यासपीठावर मी बसलो, खाली महाराज तुम्ही बसलेत. आपल्या कथेला येण्यासाठी 5-7 चिमण्या आल्या. माणसं तर आले पण चिमण्या आल्या. बरं, त्यांनी कथा ऐकली, खूप मोठा प्रचार केला. त्याच्यानंतर त्यांच्याकडून प्रचार होत गेला. ज्या ज्यांना माहिती पडलं
आणखी एक चिमणी आली, उडून गेली. दुसरी चिमणी आली, उडून गेली. तिसरी चिमणी आली, उडून गेली. 2 तास झाले, 4 तास झाले, 10 तास झाले, एक दिवस संपला. महाराजांची कथा सुरू. चिमणी आली, उडून गेली, चिमणी आली, उडून गेली. राजा म्हणतो, महाराज चिमणी कधी संपून जाईल हो? राजाने सांगितलं, कधीच संपणार नाही जोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही. राजा म्हणे, खरंच तुमची कथा आहे की जी कधी संपणार नाही. अशी कथा उपयोगाची नाही. काही काही गोष्टी, याची कथा कधीच संपू शकत नाही, त्याला तेवढंच आहे ना. या गोष्टी कधीच संपणार नाही. न संपणार. एकाने भूत प्रसन्न केलं. भूत कसं करावं सांगू का तुम्हाला? नका करू. त्यानं घेतलं भूत प्रसन्न करून. भूताने सांगितलं, काय तू सांगशील ते काम करेल, पण एक अट आहे, मी रिकामा राहणार नाही, क्षणभर सुद्धा रिकामा राहणार नाही. ज्यावेळी काम नसणार त्यावेळी तुला घोसाळीन. तू म्हणे ठीक आहे. आपल्याकडे जमीन 100 एकर आहे काम करायला, नाहीतरी माणसं भेटत नाहीत. मग भूताला सांगायचं, अमुक जमिनीमध्ये नांगर धरायचा, 10 मिनिटात भूत सगळं नांगरून यायचं. सांग काम, नाही तर घोसाळतो. जेवढी जेवढी कामं सांगितली, एकाच दिवसात त्याची सगळी कामं समाप्त झाली. भूत हजरच. सांग काम, नाही तर घोसाळतो. ह्याला एवढा विचार पडला, काय करावं काही कळेना. एक काम कसं तरी दिलं सांगून भूत काम करायला गेलं. माझ्यासारखा एक महाराज विद्वान त्याच्याजवळ गेला शहाणा. खरे काय चिंता एवढी? तो म्हणे भूत प्रसन्न झालं. ते म्हणते सांग काम, नाही तर घोसाळतो. मग मी त्याला आयडिया देऊन टाकली. त्यानं बरोबर आयडिया केली. एक मोठा 25 फुटाचा खांब बांधला, खांबरवला. भूत आलं, सांग काम, नाही तर घोसाळतो. म्हणे काळजी करू नको, काम आहेच, सांग लवकर. या खांबावर चढ. चढला. उतरला. दुसरं काही करायचं नाही. वर चढायचं आणि खाली उतरायचं, वर चढायचं आणि खाली उतरायचं. तिसरं काहीच. आणि हे काम जेव्हा संपेल तेव्हा माझ्याकडे यायचं. आता हे कधी संपणार आहे? चढायचं आणि उतरायचं, चढायचं आणि उतरायचं. हे कधीच संपत नाही. अशा काही गोष्टी असतात की ज्या कधीच संपत नाहीत. भगवान श्रीकृष्णाने अशी साडी निर्माण केली जी कधीच न संपणारी होती. दुःशासन ओढून 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 थकून गेला, पण साडी संपत नव्हती. दुःशासन घामा झोकल झाला. शेवटी त्याने नाद सोडून दिला. द्रौपदी हात जोडून राहिलेले. द्रौपदीला कळालं, माझं वस्त्रहरण होऊ दिलं नाही कोणी, माझ्या परमात्म्याने. माझ्या देवाने माझं रक्षण केलेलं आहे. द्रौपदीचे डोळे अश्रूंनी भरून आलेले आहेत. प्रभू किती दयाळू आहेस तू. अरे फक्त तुझं नामस्मरण केलं, तुला विनंती केली. या ठिकाणी जे प्रत्यक्ष हजर होते सर्वांना पाहिजे तेवढी करुणा केली त्यांच्या समोर, पण कोणी रक्षण करू शकला नाही. देवा तुझं स्मरण केलं तर तू माझं रक्षण केलंस. तुझ्यासारखा कोण दयाळू आहे? कधीच विसरू नको देवा. ज्या ज्यावेळी संकट येईल ना, त्यावेळी माझं असंच रक्षण करत जा. द्रौपदीने डोळे उघडले. भीष्माचार्यांना सांगते, आचार्य माझा एक प्रश्न आहे. दुर्योधन मला नेहमी दासी 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 म्हणतो, मी खरंच दुर्योधनाची दासी झाले का हो? मला एवढंच सांगा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. भीष्माचार्य विचार करू लागले. न्याय करायचा आहे. भीष्माचार्य आज न्यायाचार्य आहेत, न्यायाधीश आहेत आणि न्याय द्यायचा आहे भीष्माचार्यांना. भीष्माचार्यांचं नाव लौकिक आहे, धर्म मार्तंड, धर्म सूर्य. ज्यांच्याकडून अन्याय कधी झालेला नाही ते भीष्माचार्य आज न्याय देण्यासाठी आहेत. न्याय मागण्यासाठी द्रौपदी आहे. द्रौपदी न्याय मागते भीष्माचार्यांना. आचार्य खरंच मी दासी झाली का? तुम्ही हो म्हणाल तरी मान्य आहे, नाही म्हणाल तरी मान्य आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. भीष्माचार्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. भीष्माचार्य सांगतात, द्रौपदी तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. आचार्य तुम्ही एवढे महान, अहो धर्म मार्तंड तुम्ही, आणि आज मला न्याय देऊ शकत नाही. मी न्याय मागते तुमच्याकडे, पदर पसरून न्याय मागते. दुर्योधन मला दासी दासी म्हणून हिणवतो तरी सुद्धा तुम्हाला दुःख वाटत नाही? दुःख वाटते ना. मग जर न्याय हा अन्याय होत असेल तर तुम्ही निवारण का करत नाही? अन्याय पाहणारा सुद्धा पाप लागते महाराज. मग हा जर अन्याय होतो, तुम्ही अन्याय उघड्या डोळ्यांनी बघता, एवढे मोठे विद्वान असो. जर अन्याय होत नसेल तर डोळ्यातून अश्रू ढाळता, मुखाने बोलून दाखवा, हा न्याय आहे का अन्याय आहे? खरंच मी दासी झाले का?
मला फक्त माझं उत्तर हवंय. धर्म कशाला म्हणतात? धर्माचं वर्म फार कठीण आहे द्रौपदी. धर्माचं वर्म फार कठीण आहे. धर्माचा निर्णय अतिशय कठीण आहे. एवढे मोठे महान भीष्माचार्य पण महाराज द्रौपदीच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देऊ शकत नाही. मी म्हणतो भीष्माचार्यांचा हा एक अन्याय नव्हता का? आपण चिंतन करा. अन्याय नव्हता? अन्याय होता. एवढे मोठे भीष्माचार्य जरी असतील, मोठे असतील, त्यांच्या जीवनात कुठं कलंक नसेल, पण हा काळा कलंक आहे एक, की आज भीष्माचार्य निर्णय देत नाहीत. एवढा निर्णय घेण्यासाठी तेवढं कठोर हृदय असावं लागते. ज्या ठिकाणी भीष्माचार्यांचं हृदय कमी पडलं त्या ठिकाणी तुम्ही आपण कोण आहे? मग आपल्याकडून अन्याय घडतील यात काय आश्चर्य आहे? कधी एखाद्याला न्याय द्यायचा झाला तर त्याला न्याय दिल्यानंतर आपली परिस्थिती काय होणार हा विचार करून आपण अन्याय करतो, पण न्याय करत नाही. त्याचं कारण एकच आहे, आपण आपला विचार करतो. भीष्माचार्यांनी सुद्धा अन्याय केला द्रौपदीवर. आज स्पष्ट अन्याय द्रौपदीवरचा. भीष्माचार्य सांगतात, द्रौपदी, धर्माचा जो शासन करणारा राजा आहे, बलवान पुरुष आहे, धर्माचा निर्णय असा आहे की बलवान पुरुष जे आचरण करत असेल तोच धर्म म्हणून जगात मानला जातो. मानला जाण्याचं तुम्ही सांगू नका ना. खरं धर्माचं लक्षण काय तेवढं वर्णन करून सांगा. कारण धर्माचं लक्षण जर खरं मिळालं नाही तर तुम्ही धर्माचं आचरण कसं करणार आता? पण भीष्माचार्य सांगतात तो धर्म मानला जातो जगात जो बलवान पुरुष करत असेल. म्हणजे दुर्योधनाने केलेलाच धर्म मानला भीष्माचार्यांनी. त्याच धर्माचा प्रचार होतो, त्याच धर्माचा प्रसार होतो. म्हणून आजच्या कलियुगात जेवढेही धर्म मान्य असतील हे सगळे धर्मशास्त्राप्रमाणे धर्मच असतील असं सांगता येत नाही. हे अधर्माचं. पण बलवानाने मानलेले म्हणून शासन त्या धर्माचं पालन करते. ते धर्म शासित होतात आपल्यावर. द्रौपदी, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत. तू दुर्योधनाची दासी आहेस का नाही ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त जगात देणारा एकच आहे, आणि तो म्हणजे धर्मराज युधिष्ठिर. तोच फक्त तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल. म्हणून त्या युधिष्ठिरालाच तू तेवढं विचार. युधिष्ठिराला विचारण्यासाठी द्रौपदीने मान फिरवले. युधिष्ठिर एक शब्द बोलत नाही, होही म्हणत नाही आणि नाही सुद्धा म्हणत नाही. युधिष्ठिर शांत आहे. मी सांगून गेलो, युधिष्ठिराचं जीवन एक चिंतनीय आहे. युधिष्ठिर कधी दुःखी झाला? थोडासा प्रसंग आहे युधिष्ठिराचा दुःखी होण्याचा, पुढे आहे तीर्थयात्रा करता करता. पण बहुतेक युधिष्ठिराने दुःख केलेलं नाही जास्त. युधिष्ठिर शांत आहे, उत्तर देऊ शकत नाही, होई म्हणत नाही, नाही म्हणत नाही. दुर्योधनाने सांगितलं, द्रौपदी, तुझ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. भीष्माचार्यांनी उत्तर द्यावं, तू आमची दासी नाहीस म्हणून तू मुक्त झाली. तुझ्या स्वतःच्या नवऱ्यांनी सांगावं की तू आमची दासी नाहीस, हारली नाहीस म्हणून मी तुला आत्ताच मुक्त करून देणार, तू आमची दासी म्हणून बंधनात राहणार नाही. पण तुझा एकही पती सांगू शकत नाही. विचार सर्वांना, तू हारलीस का? द्रौपदीने भीमाकडे पाहिलं. भीमाचे डोळे मोठे मोठे झाले आणि भीम युधिष्ठिराकडे पाहतो. आजपर्यंत दादा तुमच्या सर्व आज्ञेचं पालन करत आलो, पण आज या आज्ञेचं पालन करू शकत नाही. तुम्हाला थोडीही दया येत नाही? अहो, ज्या द्रौपदीला तुम्ही पणाला लावलं, कोणी वेश्येवर सुद्धा एवढा अन्याय करीत नाही, तेवढा अन्याय तुम्ही द्रौपदीवर, एका सतीवर, एका साध्वीवर करता. जर ज्या देशामध्ये सतीची, साध्वीची अशा प्रकारची थट्टा होत असेल त्या देशाला कधी सुख लाभणार आहे? त्या देशाचा राजा स्वर्गवासी कधी होणार आहे? त्या देशाच्या राजाला नरकात सुद्धा स्थान मिळणार नाही. तुम्ही फक्त आज्ञा द्या, दुर्योधनाला याच ठिकाणी चुराडा करून टाकतो या गदाघाताने. युधिष्ठिराने सांगितलं, शांत राहा, गडबड करू नको. युधिष्ठिराचा हात आला म्हणजे धर्मराजाने, भीमाने शांत राहावं. पण भीमाला सहनच होत नव्हतं महाराज. किती आक्रमण केले होते या देशावर मुसलमानांनी, पण पंडित नेहरूचा मंत्र, शांति रखो, शांति रखो. अगर सरदार वल्लभ भाई न होते तो आज शेमा में प्रकाश महाराज की महाभारत कथा नहीं होती. आज यहाँ पर कव्वाली चलती, हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने.
कव्वालीचा प्रोग्राम चालला असता या ठिकाणी, आणि तुम्ही कोण असते? साधुबा नाही, नारायण महाराज नाही, अब्दुल खान, गफार खान, बेगम साहेबा, नूर जहां, सगळं बदललं असतं. मग आपणाला वाचवलं कोणी? बाकीच्या भागाचा विचार सोडा, पण आपल्या भागाचा विचार करा. सरदार वल्लभभाईची दया आहे म्हणून आपण वाचलो. एवढे भीमाचं रक्त सरदार वल्लभभाई मध्ये होतं, भीमाचे गुण होते म्हणून महाभारतातले भीम. आपल्या महाभारतातले कोण? सरदार वल्लभभाई पटेल. हे पात्र आहेत आपले. हात तिकडून आला रे आला, भीमाने शांत राहावं. अर्जुनाकडे पाहते, अर्जुनही बोलत नाही, पण क्रोध कोणाचाही थांबत नाही. भीमाने त्याच ठिकाणी प्रतिज्ञा केली क्रोधाने की एक दिवस, दुर्योधनाने मांडी थापडून मांडी दाखवली होती म्हणून भीमाने प्रतिज्ञा केली, जी मांडी दुर्योधनाने दाखवलेली आहे द्रौपदीला, त्याच मांडीवर गदेचा घात करून दुर्योधनाचा प्राण घेईन. तोपर्यंत शांत राहणार नाही, तोपर्यंत माझ्या मनाला शांती प्राप्त होणार नाही. ज्याने अन्याय केला त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. अन्यायासी राजा न करिता दंड भलतीची लंड माजतील. जर अन्यायी माणसाला राजाने दंडच केला नाही तर असे कितीतरी अन्याय निर्माण होतील. एक सद्दाम हुसेन नाही पकडला, त्याला जर शिक्षा नाही झाली तर कितीतरी सद्दाम हुसेन निर्माण होतील, सांगता येत नाही. एक दाऊद इब्राहिम मुक्त सोडला तर बाकी कितीतरी दाऊद इब्राहिम निर्माण होतील. म्हणून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अन्यायाला शिक्षा झालीच पाहिजे. भले त्याच्या ठराविक काळानुसार आज नाही होणार, काही दिवसानंतर होणार, पण त्याला शिक्षा 100% झालीच पाहिजे. क्षमा करून चालणार नाही महाराज. जिथं दया आहे, जिथं क्षमा आहे, तिथं देवाची वस्ती आहे, हेही आपल्याला मान्य आहे. पण या ठिकाणी अन्यायाला क्षमा केली तर उलट पक्षी अन्याय वाढत जाईल जगामध्ये, न्याय कधी वाढणार नाही. ज्याने व्यभिचार केलेला आहे, बलात्कार केलेला आहे, त्या बलात्कारी पुरुषाला जर आज शिक्षा झाली नाही तर तो पुन्हा बलात्काराचं कार्य सोडणार नाही. तो तर कर्म सोडणार नाही, पण त्याचं पाहून दुसरे सुद्धा केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून एका बलात्कार्याला जर फाशीची शिक्षा दिली तर दुसरा विचार करील. भीमाने प्रतिज्ञा केलेली आहे दुर्योधनाला मारण्याची. दुर्योधन अतिशय कठोर आहे. विदुर काकाला काहीच सहन झालं नाही. विदुर काका धृतराष्ट्राला बोलवा, राजा तू मला वचन दिलं होतंस, पांडवांना बोलवा, द्यूत खेळायला, अन्याय होऊ देणार नाही, आणि हा स्पष्ट अन्याय आहे तरी सुद्धा तू बोलत नाहीस. जेव्हा युधिष्ठिराच्या कानामध्ये विदुराचे शब्द आले धृतराष्ट्राच्या, तेव्हा धृतराष्ट्र विदुराला सांगतो, विदुरा थांब, दुर्योधना तू केलेला अन्याय द्रौपदीवर. पुत्री खरंच मी आंधळा आहे, डोळ्यानं काही पाहू शकलो नाही. काय काय घडलं राजसभेमध्ये मला काहीच माहिती नाही, तुमच्यामध्ये काय काय झालं तेही मला माहिती नाही. पण आज मी दुर्योधनाकडून क्षमा मागतो पुत्री. तुला जे पाहिजे असेल ते वरदान तू मागून घे, मी तुला वरदान देण्यासाठी तयार आहे. मला देणार ना, मग फक्त एकच द्या, माझे पती जे तुमचे दास झाले यांना दास्य भावातून मुक्त करा. तथास्तु. दास्य भावातून मुक्ती दिलेली आहे. 5 पांडव दास्य भावातून मुक्त झाले. ज्या पतींनी द्रौपदीला दास्यात अडकवलं होतं त्या द्रौपदीने आपल्या पतींना दास्यातून मुक्त केलं. याला म्हणतात स्त्री. काय करू शकत नाही एक स्त्री. सर्वात मोठी पावर स्त्रीच्या हातात आहे, पण फक्त ती प्रगट झाली पाहिजे. लाकडात अग्नी आहे, फक्त तो घर्षण करून प्रगट झाला पाहिजे. त्याप्रमाणे स्त्रीमध्ये महान शक्ती आहे, अद्भुत शक्ती आहे, ती प्रगट करायला पाहिजे, ती जाणली पाहिजे. द्रौपदीने आपल्या 5 पतींना दास्य भावातून मुक्त केलेलं आहे. धृतराष्ट्र म्हणतो अजून माझ्या मनाला समाधान नाही, आणखी काहीतरी मागून घे. आणखी देणार आहात तर एक द्या, माझ्या पतींची शस्त्र अस्त्र आणि राज्य तेवढं परत द्या. एवढंच काय, राज्य, लुटलेलं धन, शस्त्र अस्त्र सर्व पांडवांचे त्यांना परत देऊन टाकले. दुर्योधनाच्या अंगामध्ये तिळतिळ तिळतिळ आग होत होती, पण बोलायची हिंमत होत नव्हती. त्या ठिकाणी राजाची आज्ञा होती आणि राजसभेमध्ये होती. म्हणून द्रौपदीला सांगितलं, पुत्री अजूनही मला समाधान वाटत नाही, आणखी 1 वर माग, मी तुला देण्यासाठी तयार आहे. नाही, ब्राह्मणासाठी 1 वर, क्षत्रियासाठी 2 वर, वैश्यासाठी 3 वर.
क्षत्रियासाठी 2 वर, ब्राह्मणासाठी 100 वर, वैश्यासाठी 1 वर. उलट झालं होतं आपलं जरा. घाई गडबडमध्ये असं उलट होते ना, घाईमध्ये कधी कधी होते. म्हणून वैश्याने 1 वर मागावा, दुसरा वर मागण्याचा अधिकार नाही. क्षत्रियाने 2 मागावे, तिसरा मागण्याचा अधिकार नाही. ब्राह्मणाने 100 मागावे. मी नियमाप्रमाणे 2 वर मागितलेले आहेत, 3रा वर मागत नाही. मला 2 वर खूप झालेले आहेत, मी एवढ्यातच समाधानी आहे. नमस्कार केला धृतराष्ट्राला आणि सर्व पांडव आपापलं धन घेऊन निघालेले आहेत परत इंद्रप्रस्थाकडे. एवढी द्यूत क्रीडा केली पांडवांनी, द्यूत क्रीडेमध्ये हारले. द्यूत क्रीडेचा परिणाम किती भयंकर झाला सर्वांना माहिती आहे. द्यूत क्रीडेत काही चांगलं होत नाही. पांडवांचं भलं झालं नाही, द्रौपदीला हारले होते. द्रौपदीला एवढं मोठं दुःख भोगावं लागलं महाराज. मग आपण जर द्यूत खेळत बसलो तर आपल्या जीवनाचं भलं होणार आहे का? नाही. जर देहाचा वाटोळा व्हावा असं वाटत असेल तर निश्चित द्यूत खेळावा, पत्ता खेळावा, मटका खेळावा. देहाचा वाटोळा व्हावा असं वाटत असेल तर अरे हा देह व्यर्थ जावे, अरे हा देह व्यर्थ जावे, ऐसी जरी तुझ भावे, ऐशी जरी तुझ भावे. द्यूत क्रीडा मनोभावे, सारी पाट खेळावा, सारी पाट खेळावा, सारी पाट खेळावा, सारी पाट खेळावा. अरे हा देह व्यर्थ जावे, अरे हा देह व्यर्थ जावे. देह व्यर्थ जावा असं वाटत असेल ना, मग द्यूत क्रीडा खेळा, पत्ता खेळा. पण माणसं एवढी हुशार, सोडतच नाही. तो ऐकतात कीर्तन पण तिकडून मात्र सुट्टी देतात. खेळणारे कीर्तनात येतात. फार आश्चर्य वाटते मला, हे कीर्तनात येतात बिचारे, किती त्यांना ही कीर्तनाची गोडी आहे, पण ते त्याच्यात येत नाहीत. मी एकदा सांगितलं 7 दिवसाचा सप्ताह 2 बुवा गैरहजर त्यानं लावला ना 7वर 2, त्याच्यातला होता पठ्य. 7वर 2 लावला. दुसऱ्या दिवशी कथा सुरू व्हायच्या अगोदरच 1 पिशवी घेऊन हजर झाला. बघतो तर पिशवीत काय काय होतं, सफरचंद, पेरू, केळी, मोसंबी, चिकू. मला ते फळं पाहून आश्चर्य वाटलं. म्हटलं एवढा चिकू माणूस, याला परवा दिवशी चिकू सांगितले, यानं चिकू आणले नाही, एवढा चिकू. पण आज सफरचंद, पेरू, सर्वच पदार्थ, सर्वच फळफळावळ कसा घेऊन आला? त्याला म्हटलं हो हे कशाला आणलं? नाही म्हणे महाराज मी थोडी आणलं, तुमचाच प्रसाद आहे. म्हटलं माझा? मी काही पैसे दिले नव्हते. अहो तुम्ही नाही का रात्री सांगितलं 7 दिवसात 2 बुवा गैरहजर, मी 7वर 2 लावला आणि आपला रात्रीचा खुल्ला, म्हणून तर तुमच्यासाठी एवढं आणलं. आजही कीर्तनात असं काहीतरी सांगा. म्हटलं बरं आहे पठ्ठ्या, तुला मला माहिती नाही. देव करो माझे निघालेले सगळे आकडे यांना लागून यांचे झोपडीचे बिल्डिंग हो, पण पुन्हा मात्र यांना लावायची बुद्धी न हो, नाहीतर कठीण आहे. द्यूत क्रीडेमध्ये कधी सुद्धा हित होत नाही. युधिष्ठिराचं बरं झालं नाही, मग आपलं कुठं बरं होणार आहे? नल राजाची कथा पुढे येणारच आहे. नल राजा ही द्यूत क्रीडेमुळे किती दुःख भोगलं नल राजाने. म्हणून युधिष्ठिर ते चिंतन करत करत निघालेला आहे. द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचं चिंतन सुरू केलं की ज्या कृष्णाने माझी लज्जा राखली मी त्याला विसरणार कशी. द्रौपदी भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करते. गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय गोपाल जय 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 गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल गोविंद जय जय गोपाल जय जय हरि बोल.
2 मिनट के लिए भजन गाइए और बाद में गोविंद कथा शुरू करें। जय जय गोपाल जय जय गोविंद 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 जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय राधा रमण हरि मुकुंद गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय गोविंद जय जय गोपाल जय 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 जय ओ राधा रमण हरि मुकुंद जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल 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 जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय राधा रमण हरि मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय हरि बोल गोविंद जय जय गोपाल जय जय 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 श्री बाल कृष्ण लाल लक्ष्मी नारायण भगवान की जय खालचा दाबायचा तो तिकडचा जास्त उंच षड्ज होतो तो स्वर दाबायचा परत निघालेले आहेत सुटका झाली अशा प्रकारचं वाटलं होतं युधिष्ठिराला पांडवांना की बरं झालं आपल्याला एवढा वाईट परिणाम भोगावा लागला असता दुःख भोगावं लागलं असतं दास म्हणून जीवन जगावं लागलं असतं
दासाचं जीवन चांगलं असते का महाराज? नाही. ज्या लोकांनी सालदारकी केलेली आहे त्यांना विचारून पहा तुम्ही, सालदारी काय असते. खूप कठीण जीवन असते दास्यत्वाचं. म्हणून दास्यत्वाच्या जीवनातून आपण मुक्त झालो हा आनंद होता. भगवत चिंतन करीत करीत आपले निघाले होते परत आपल्या राज्याकडे आपलं सर्व धन घेऊन. इकडे दुर्योधनाने सांगितलं, वा प्रीताश्री आपने तो कमाल कर दिया, इतना हमने पाया था बहुत कष्ट करके और आपने उनको वापस लौटा दिया, वो भी बिना वजह. काही कारण नसताना तुम्ही त्यांना परत देऊन टाकलं. तुम्हाला माहिती आहे आम्ही किती प्रयत्न केले त्याच्यासाठी, कपट करावं लागलं. जरा बाहेरची मंडळी कमी बोला. कपट करावं लागलं. एवढं सर्व कमावलं होतं पण तुम्ही त्यांना परत देऊन टाकलं. बरं दिले तर दिले, पुन्हा अस्त्र शस्त्र सुद्धा परत दिले त्यांचे जे आम्ही जिंकले होते. आता पांडव कपट केल्याशिवाय राहणार नाही. पांडव आमचा द्रोह केल्याशिवाय राहणार नाही. पांडव आम्हाला सोडणार नाहीत. काही करून पुन्हा पांडवांना पराभूत केलं पाहिजे. बाबा पुन्हा पांडवांना द्यूतासाठी निमंत्रण द्या. अरे पण पहिलाच त्यांच्यावर अन्याय झाला. नाही बाबा आता तसं नाही, आता आम्ही पांडवांचं काही सुद्धा हरण करणार नाही. मग एकच शर्त लावायची आणि एकदाच फक्त द्यूत खेळायचा. एकच डाव. किती गेम खेळायचे? एकच गेम, फक्त एक गेम, जास्त नाही. हो एक गेम म्हणजे काय साधा आहे का? त्या एका गेमासाठी सर्व महाभारत होते ना पुढे. हा एक गेमही कठीण असते. आपण कधी एखाद्याला सांगितलं, अरे चल ना लवकर कथा सुरू व्हायची वेळ झाली, थांब ना फक्त एक गेम, आलोच. मग एका गेमात जर तो हारला तर मग आणखी चई पेटतो. दुसरा एक गेम, आलोच. त्याच्यातही हारला, त्याला वाटते आपले निघाले पाहिजे म्हणून तो आणखी एक गेम. आता एक गेम करता करता याचा गेम कधी संपून जात नाही. याचा पुरा गेम होऊन जातो पण याचा गेम संपत नाही. म्हणून ते म्हणतात फक्त एक वेळ द्यूत क्रीडा, एक डाव खेळण्यासाठी बोलवा. आता कोणाचं ऐकून येतील? विदूर तर जाऊ शकत नाही पुन्हा. प्रातिकामी सेवक होता, प्रातिकामीला पाठवलं, प्रातिकामी जातो आणि रस्त्यामध्येच हे जातच होते, अजून पोचलेही नव्हते. तेवढ्यात प्रातिकामी गेला, युधिष्ठिराला प्रणाम केला आणि युधिष्ठिराने सांगितलं, प्रातिकामी कशासाठी? प्रातिकामीने सांगितलं, तुम्हाला महाराज धृतराष्ट्राची आज्ञा आहे, पुन्हा द्यूत खेळण्यासाठी बोलावलं. पुन्हा द्यूत खेळण्यासाठी बोलावलं. अरे द्यूतामध्ये फार वाईट परिणाम भोगावा लागतो जो आम्ही अगोदर भोगला. एवढे मोठे पांडव शूर वीर, परंतु यांच्या समोर, आपल्या समोर पत्नीचा झालेला अपमान, पत्नीची झालेली दशा आम्हाला पाहावी लागली नाईलाजानं, जे आम्ही कधीच पाहू शकत नाही. आणि तरी सुद्धा द्यूत खेळायला आम्हाला पुन्हा बोलावलेला आहे. माझाही नाईलाज आहे. जर जे प्रारब्धातच लिहिलं असेल त्याला माझा तरी काय इलाज आहे. म्हणून प्रारब्ध कर्म कधी कोणालाही सुटत नाही. तदा दुःखैर न लिपेरन नलराम युधिष्ठिरा. यत भावी न तत् भावी, भावी चेन्न तत् अन्यथा. यत भावी तत् भावी चेत, यत न भावी तत् भावी कदा न चेत. यत भावी तत् भावी चेत, अन्यथा कदा न चेत. जे होणार आहे ते निश्चित होणार आहे, जे होणार नाही ते कधीच होणार नाही. आणि जे होणार आहे त्याच्यापेक्षा अन्य दुसरं ते कधीच होऊ शकत नाही. होणार जाणार रे बाण नको गुंफो भव पाशी. जे व्हायचं ते होणारच आहे, मग शोक कशासाठी करायचा? शोक नाही करायचा, चिंतन करायचं, चिंता नाही करायची. नाही यायचे कीर्तनकार नाही येणार, कोणाचं तरी कीर्तन होणारच आहे, मग शोक कशासाठी करायचा?